दादा, तू हे काय करतोयस? अरे, प्रथेप्रमाणे नवरीच्या हाताला आधी मेहंदी लागली पाहिजे. बरोबरच आहे की अहिल्या. ज्या नवरीच्या हातावर मेहंदी लागायला हवी तिच्याच हाताला मेहंदी लागते. दादा, हा मेहंदीचा कार्यक्रम फिसकटून तू योग्य नाही केलेस. दादा, हे सगळं सोड ना. आपण साजिरी आणि आदित्यचा साखरपुडा सुरळीत पार पाडूया ना. नाही अहिल्या, मला हा साखरपुडाच मान्य नाही. त्यामुळे या साखरपुड्याचे कुठलेही विधी मी होऊ देणार नाही. तू असा का वागतोयस मला खरंच कळत नाही. एवढा हट्टाला का पेटलायस तू? पण दादा, मी साजिरीला माझी सून स्वीकारलंय, त्यामुळे हा साखरपुडा तर होणारच. माझ्या या निर्णयामुळे कदाचित तू आपलं नातं तोडूनही टाकशील, इथून निघून जाशील. पण दादा, माझा नाईलाज आहे. आदित्य आणि साजिरीचा साखरपुडा मला करावाच लागेल. एक मिनिट अहिल्या. मी तुला तेव्हाही सांगितलं होतं आणि आज पुन्हा एकदा सांगतोय, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे? अगं, तुला कोणी सांगितलं मी इथून निघून जाणार आहे? अहिल्या, तुझा दादा तुला काय सांगतोय ते नीट समजून घे. तू या साखरपुड्याचा हट्ट सोडून दे. माफ करा, साजिरीची निवड माझ्या भाच्यासाठी मीच केली होती. पण आता हा साखरपुडा नाही होऊ शकत. दादा, अहिल्या, थांब. या तुम्ही. आम्हाला माफ करा. दादाच्या गैरसमजामुळे आपल्याला हा मेहंदीचा कार्यक्रम रद्द करावा लागतोय. पण तुम्ही काहीच काळजी करू नका. उद्यापासून बाकीचे सगळे विधी व्यवस्थित पार पडतील ह्याची मी तुम्हाला खात्री देते. मी दादाला समजावते.